नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र। एखाद्या शहरात भव्य विमानतळ उभा राहतो, उड्डाणासाठी मोठे नेते येतात, फीत कापली जातात, सोशल मीडियावर विकासाचे दावे केले जातात आणि त्या शहराला आता हवाई नकाशावर स्थान मिळाल्याचा गाजावाजा होतो। पण काही महिन्यांनी त्याच विमानतळावर गेल्यावर काय दिसतं? रिकामे टर्मिनल, शांत धावपट्टी आणि विमानांची वाट पाहणारे कर्मचारी। मग प्रश्न पडतो की हा विकास आहे की करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी? आज आपण मोदी सरकारच्या 2016 मध्ये सुरू झालेल्या उड्डाण अर्थात उडे देश का आम नागरिक योजनेचा आढावा घेणार आहोत। या योजनेचा उद्दिष्ट लहान शहरांना हवाई सेवेशी जोडणं, सामान्य नागरिकाला परवडणाऱ्या दरात विमान प्रवास उपलब्ध करून देणं आणि कमी वापरत असलेले किंवा बंद पडलेले विमानतळ पुन्हा सुरू करणं। एका तासाच्या प्रवासासाठी सुमारे 2500 पर्यंतचं भाडं ठेवण्याची घोषणा करण्यात आली आणि विमान कंपन्यांना वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजेच आर्थिक अनुदान देण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। सरकारच्या मते 2016 पासून आतापर्यंत 650हून अधिक उड्डाण मार्ग मंजूर करण्यात आले। 90 पेक्षा जास्त विमानतळ, हेलिपोर्ट आणि वॉटर एअरड्रोम कार्यान्वित करण्यात आले आणि 1.5 कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला। हे आकडे ऐकायला निश्चितच प्रभावी वाटतात, पण केवळ उद्घाटनं आणि घोषणांमध्ये एखादी योजना यशस्वी ठरत नाही। या पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष वापर कसा होतो, त्या आर्थिकदृष्ट्या टिकाऊ आहेत का आणि त्याहून स्थानिक आर्थिक व्यवस्थेला त्याचा आधार मिळतो का, हे अधिक महत्त्वाचं आहे। याच पार्श्वभूमीवर खजुराहो विमानतळाचं उदाहरण अत्यंत महत्त्वाचं ठरतं। जुलै 2026 मध्ये एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हेमध्ये खजुराहो विमानतळाला सर्वोच्च ग्राहक समाधानाचा पुरस्कार मिळाला। पण त्याच काळात त्या विमानतळावरून नियमित प्रवासी उड्डाणं जवळपास बंद झाली होती। काही काळ केवळ 2च नियोजित उड्डाणं होती आणि तीही नंतर थांबली। आता सामान्य नागरिक म्हणून एक साधा प्रश्न, ज्या विमानतळावर प्रवासीच नाहीत तिथे ग्राहक समाधान इतकं उत्कृष्ट कसं असू शकतं? जर प्रवासी समाधानी होते तर विमान कंपन्यांनी सेवा का बंद केली? आणि जर विमान कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या हा मार्ग परवडत नसेल तर त्या विमानतळाला पुरस्कार देण्यामागील निकष नेमका काय होतो? आणि विरोधाभास केवळ खजुराहोपुरता मर्यादित नाही तर संपूर्ण उड्डाण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो। भारतातील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग आणि उड्डाण योजनेवरील कार्यप्रदर्शन परीक्षणात अनेक गंभीर निरीक्षणं नोंदवली गेली। अनेक मंजूर मार्गांवर कधीच विमानसेवा सुरू झाली नाही। अनेक मार्ग काही महिन्यातच बंद पडले। काही ठिकाणी प्रवाशांची संख्या अलिप्त राहिली आणि अनेक विमान कंपन्यांनी आर्थिक तोटा होत असल्याचं सांगत सेवा थांबवली। याचा अर्थ समस्या विमानतळ उभारण्यात नव्हती तर त्या विमानतळावर दीर्घकालीन आणि व्यवहार्य हवाई सेवा टिकवण्यात होती। आज देशभरात विमानं उभारण्याची एक राजकीय स्पर्धा सुरू असल्याचं चित्र दिसतं। प्रत्येक राज्याला, प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ हवंय, पण विमानतळ उभारणं म्हणजे विकासाची हमी नाही। त्या परिसरात पुरेसे प्रवासी आहेत का? पर्यटनाची क्षमता आहे का? उद्योगधंदे आहेत का? विमान कंपन्यांना त्या मार्गावर नफा मिळेल का? अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतरच प्रकल्प उभारले गेले की आधी उद्घाटन झालं आणि नंतर व्यवहार्यता तपासली गेली? आता हा प्रश्न उपस्थित होतो। सरकारची बाजूही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। केंद्र सरकारचं म्हणणं आहे की उडान ही केवळ व्यावसायिक योजना नसून सामाजिक आणि प्रादेशिक विकासाची योजना आहे। दुर्गम भागांना हवाई संपर्क देण्यासाठी सुरुवातीला अनुदान आवश्यक असतं आणि नवीन बाजारपेठ तयार होण्यासाठी काही वर्ष लागतात। ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार आणि इतर काही दुर्गम भागांमध्ये या योजनेचा प्रत्यक्ष फायदा झाल्याची उदाहरणंही आहेत। त्यामुळे या योजनेचं सर्वच पैलू अपयशी आहेत असं म्हणणं योग्य ठरणार नाही। मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक पैसा खर्च करूनही विमानतळ निष्क्रिय राहिले त्या प्रकल्पांचं स्वतंत्र मूल्यमापन आता होणं आवश्यक आहे। विमानतळ उभारणं ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया असते। जमीन संपादन, धावपट्टी, टर्मिनल, सुरक्षा व्यवस्था, हवाई वाहतूक नियंत्रण, कर्मचारी आणि देखभाल यावर हजारो कोटी रुपयांचा खर्च होतो। हा पैसा सरकारचा नसून करदात्यांचा असतो।
म्हणजेच तुमचा आणि आमचा असतो. त्यामुळेच नागरिकांना हे जाणून घेण्याचा तो अधिकारही आहे की आज उडान अंतर्गत मंजूर झालेल्या मार्गांपैकी किती मार्ग नियमित सुरू आहेत, किती मार्ग कायमस्वरूपी बंद झाली, किती विमानतळांवर अजूनही सरकारी अनुदानाशिवाय सेवा चालू शकत नाही आणि किती विमानतळ प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली आहेत. ही माहिती नियमितपणे सार्वजनिक डॅशबोर्डवर उपलब्ध का करून दिली जात नाही? आता इथेही तोच प्रश्न येतो की पारदर्शकता नाही, तर ती का नाही? आज मोदी सरकार समोर काही सरळ आणि स्पष्ट प्रश्न उभे राहतात. 2016 पासून मंजूर झालेल्या उडान मार्गांपैकी आज नेमकी किती मार्ग नियमित सुरू आहेत? विमान कंपन्या सेवा बंद करत असताना सरकारने कोणती सुधारात्मक पावले उचलली? व्यवहार्यता अभ्यासात काही त्रुटी होत्या का? हजारो कोटी रुपयांच्या सार्वजनिक गुंतवणुकीचा प्रत्यक्ष आर्थिक आणि सामाजिक परतावा किती मिळाला? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खजुराहो सारख्या विमानतळाला ग्राहक समाधानाचा पुरस्कार मिळतो, पण तिथे नियमित विमान सेवाच नसते, तर त्या पुरस्काराचं नेमकं महत्त्व तरी काय राहतं? शेवटी विकासाचा अर्थ केवळ धावपट्टी बांधणं हा नसतो. त्या धावपट्टीवर नियमित विमान तरी उडली पाहिजेत, उद्योगधंद्यांना चालना मिळाली पाहिजे, पर्यटन वाढलं पाहिजे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. अन्यथा विमानतळ उभे राहतात, उद्घाटनं होतील, पुरस्कार मिळतील, पण धावपट्टीवर शांतता आणि करदात्यांच्या पैशांवर धुळच साचत राहील. उडान योजनेने भारतातील अनेक भागांना हवाई संपर्क नक्कीच दिला, पण त्याच वेळी जिथे अपेक्षित परिणाम मिळाले नाही तिथे सरकारने पारदर्शकपणे उत्तर द्यावं, चुका मान्य कराव्या आणि भविष्यातील नियोजन अधिक वास्तववादी करावं. हीच लोकशाहीची अपेक्षा आहे. कारण कोणतीही योजना तिच्या उद्घाटनामुळे नाही तर 10 वर्षांनंतर जनतेला मिळालेल्या प्रत्यक्ष फायद्यामुळे यशस्वी ठरते. आता यावर तुमचं मत काय? उडान योजनेने खरंच भारताला उड्डाण दिली की अनेक ठिकाणी ती केवळ घोषणांपुरतीच आणि उद्घाटनापुरतीच मर्यादित राहिली? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्यवर्तन.